हा दीपोत्सव मराठी ऐक्याचा ठाकरे बंधूंची युती पक्की, ज्यांना सोबत यायचंय त्यांनी यावं, संजय राऊत यांचं वक्तव्य. राज ठाकरेंचा उद्या गोरेगावमध्ये मेळावा, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर बूथ एजंटना तातडीचं मेळाव्याचं निमंत्रण. राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष. ठाण्यामध्ये भाजपाची स्वबळाची बॅनरबाजी, चप्पा चप्पा भाजपा, सर्वत्र दिसेल फक्त आणि फक्त भाजपा. बॅनरची चर्चा, महायुतीमध्येच लढतीची दाट शक्यता. कल्याणमध्ये शिंदेंच्या माजी नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला, हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह ज्ञानेश्वर सपाट, ओमकार सपाट जखमी. भांडण सोडवून जखमी इसमाला रुग्णालयामध्ये नेत असताना अज्ञातांकडून हा हल्ला. पालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेचीही जोरदार तयारी. आज श्रीकांत शिंदे, रामदास कदम, कीर्तिकर पुण्यात बैठक घेणार, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. 13,000 कोटींच्या पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला भारतामध्ये परतणार, चोक्सीच्या प्रत्यार्पणाला बेल्जियम कोर्टाची मंजुरी. नरेंद्र पाटलांमुळे मराठा ओबीसी समाजामध्ये अंतर पडलं, भुजबळांचा जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल. हा मराठ्यांचा नव्हे दारूवाले वाळूवाल्यांचा नेता असल्याचीही केली टीका. भुजबळांना फडणवीसांना बदनाम करायचा आहे, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार, तर भुजबळांचा जामीन रद्द करण्याचीही केली मागणी. विखे आले आणि महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेले, जरांगेंना वारंवार भेटायला जाणाऱ्या विखेंना रोखा, भुजबळांची सरकारकडे मागणी, तर विखेंचाही भुजबळांना सूचक इशारा. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव आता छत्रपती संभाजीनगर, शासनातर्फे अधिसूचना काढली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केलेल्या पत्र व्यवहाराला आता यश. मंत्रिमंडळ बदलाच्या गुजरात पॅटर्नची महाराष्ट्रामधील मंत्र्यांना धास्ती, आगामी निवडणुकीमध्ये दिवा लागला तरच मंत्रिपदाचा दिवा कायम राहणार, अशा चर्चा. पुण्याच्या कॉलेजनं कागदपत्र पडताळणी सर्टिफिकेट न दिल्यानं लंडनमधील नोकरी गेली. प्रेम बिराडी या तरुणाचा दावा, तर मॉडर्न कॉलेजचे एचओडी आणि उपप्राचार्यांना निलंबित करा. आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांची मागणी. नंदुरबारमध्ये भीषण अपघात, यामध्ये 9 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता. नवी मुंबईतील कामोठेमध्ये केस रंगवण्यासाठी गेलेल्या महिला पार्लर मालकाचं गैरवर्तन. लुक अँड लाईव्ह युनिसेक्स पार्लरमधील सीसीटीव्ही समोर, संतप्त नागरिकांकडून मालकाला मारहाण. नांदेडच्या अर्धापूरमधील चेनापूर तांडा येथे 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा, पाण्याचे नमुने तपासले जाणार, सर्वांची प्रकृती सध्या स्थिर. संभाजीनगरमध्ये नशेचं सिरप विकणाऱ्या आरोपींची काढली धिंड. गुजरातवरून नशेच्या सिरपची तस्करी करून संभाजीनगरमध्ये करत होता विक्री. सिरपच्या 18,000 बाटल्या जप्त. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, 8 ठार, 3 अफगाण क्लब क्रिकेटपटूंचा हल्ल्यामध्ये मृत्यू. एसीबीनं पाकिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेतून माघार घेतली. आज धनत्रयोदशी, कुबेर आणि धन्वंतरीच्या पूजनाचा दिवस. आजच्या मुहूर्तावर सोने, चांदी, भांडी खरेदीसाठी होणार गर्दी. गेल्या काही दिवसात सतत वाढणाऱ्या सोन्या चांदीच्या दरामध्ये घसरण. सोन्याचे दर 3,000 तर चांदीचे दर 5,000 रुपयांनी कोसळले. सध्या सोनं 1,32,000 तर प्रतितोळा, तर चांदी प्रति किलो 1,75,000.